नारदजी म्हणतात, कलीचा प्रभाव या जगतामध्ये चालू आहे आणि या कलीच्या प्रभावामध्ये या पृथ्वीवर मी फिरत असताना कुठं कुठं फिरलो. अहम तो पृथ्वी याति ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करंच प्रयागंच काशी गोदावरी तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम यवमादेषु तीर्थेषु ब्रह्ममानितस्ततः. ही पृथ्वी फार उत्तम. या पृथ्वीवर मी परिक्रमा करत असताना कुठं कुठं गेलो. पुष्कर नावाच्या तीर्थाला गेलो, प्रयाग नावाच्या तीर्थाला गेलो, काशीला गेलो, गोदावरीची परिक्रमा केली, हरिक्षेत्राला गेलो, कुरुक्षेत्राला गेलो, सेतुबंधनाला गेलो, रामेश्वरला गेलो. एवढी तीर्थ करत असताना लोक विचित्र प्रकारे वागायला दिसली मला. लोक काय करू लागले? लोक अन्नाचा विक्रय करू लागले. अन्न विकण्यासाठी नसतं, अन्न हे दान करायचं असतं. अन्नदानम महद्दानम ज्ञानदानम ततःपरम. पण कलियुगामध्ये लोक काय करतील? अन्नाचा विक्रय करतील. ब्राह्मण लोक वेदाचा विक्रय करतील. असे अशुभ अशुभ चिन्ह या कलियुगामध्ये होणार आहेत आणि झालेले नारदांच्या नजरेला दिसले. तिथून मी यमुनेच्या पवित्र तीरावर आलो आणि पवित्र तीरावर आल्यानंतर मला एक माझ्या नजरेला दृश्य दिसलं. एक कुमारिका स्त्री आणि त्या कुमारिका स्त्रीच्या मांडीवर दोन वृद्ध पुरुष जर्जर अवस्थेत पडलेले होते. मी तिच्याजवळ गेलो. ती स्त्रीच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा होत्या. ती स्त्री रडत होती. त्या स्त्रीजवळ गेलो आणि तिला म्हटलं, तू कोण आहेस? ती म्हणते, तुम्ही कोण आहात? मी नारद आहे, मी देवाचा लाडका भक्त आहे. बरं बरं. त्या नारदांनीच ते, तुम्ही का रडता? त्यावेळेस ती म्हणते, माझं नाव भक्ती आहे आणि हे जे ते वृद्ध अवस्थेला जे दोन मंडीवर बसलेले माझ्या पुत्र आहेत ना, ती माझी पुत्र आहेत. पुत्र एकाचं नाव ज्ञान आहे आणि दुसऱ्याचं नाव वैराग्य आहे. त्यावेळेस भक्तिमातेला नारदजी म्हणतात, तुमचा जन्म कुठे झाला, केव्हा झाला? त्यावेळेस भक्तिमाता म्हणते, उत्पन्ना द्रविडे साहं वृद्धी कर्नाटके गताः क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां गताः. माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला. मी कर्नाटक राज्यामध्ये वाढले आणि कर्नाटक राज्यामध्ये वाढल्यानंतर तिथून पुढं महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रामध्ये क्वचित क्वचित महाराष्ट्रे, महाराष्ट्रात कुठे कुठे मला सन्मान मिळायला लागला. पण ज्यावेळेस मी गुजरातमध्ये गेले त्यावेळेस माझ्या मुलांची अवस्था अशी झालेली आहे. काही करा मुनी, तुम्ही देवाचे लाडके भक्त आहेत. माझ्या वृद्ध अवस्थेला प्राप्त झालेली मुलं तारुण्य अवस्थेत दिसले पाहिजे. सांगा मुनी, आई तरुण आहे आणि मुलं म्हातारी आहेत. काय जग बोलेल मला? बघायला तरी बरं वाटेल का मुनी? मी तुम्हाला अनन्य भावानं शरण आले मुनी. काही करा पण माझे मुलं तरुण करा. मुनी म्हटले, काळजी करू नको भक्ती, मी तुला वचन देतो, तुझे वृद्ध अवस्थेला प्राप्त झालेली मुलं मी तरुण केल्याशिवाय राहणार नाही. नारदांनी अनेक प्रकारचे प्रयोग केले. ज्ञानाच्या जवळ जावं, ज्ञानाच्या कानात म्हणावं, अरे ज्ञाना उठ, वैराग्या उठ. तितक्यापुरतं त्यांनी उठावं. तात्पुरता हरिपाठ म्हणावा, तात्पुरता काही मंत्राची साधना त्यांच्या कानामध्ये म्हणावी. पण त्या मंत्राचा प्रभाव, त्या साधनेचा प्रभाव काही कालापुरता मर्यादित व्हावा. तात्पुरती अवस्था त्यांना यावी, उठून बसावं. पण मंत्र उच्चार बंद झाला की लगेच त्यांनी निपचित पडावं. नारदांना सुद्धा काय करावं काही सुचत नाही. त्यांनी आता विचार केला, आपण कोणाला तरी विचारलं पाहिजे. म्हणून सगळ्या पृथ्वीवर फिरायला लागले नारद. बऱ्याच ऋषी मुनीकडे गेले. ऋषींना वाटायला लागला, आता देवाचा लाडका भक्त नारद आहे, ते आपल्याकडे आला म्हणजे काय आपली परीक्षा घेतो काय? ऋषींनी आश्रम सोडावा, पळून जावं. देवांना सुद्धा भीती वाटावी. त्यावेळेस आता याला दुसरा कोणता पर्याय नाही भगवंताच्या नामाशिवाय, नामसाधनेशिवाय, कृष्ण कन्हैयाच्या चरित्राशिवाय, कृष्ण कन्हैयाच्या लाडक्या लाडक्या भक्तांच्या चरित्राशिवाय यांनाही तारुण्य अवस्था प्राप्त होणार नाही. म्हणून बद्रिकर आश्रमामध्ये नारदजी
भक्तीला आणि ज्ञान आणि वैराग्याला त्या ठिकाणी घेऊन गेले आणि 7 दिवसाचा सप्ताह विधी त्या ठिकाणी संपन्न केला. पहिला दिवस कथेचा झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला, 5वा झाला, 6वा झाला. 7व्या दिवशी कथेची महापूजा परिसमाप्तीची कथा झाली, आरती झाली आणि आरती झाल्याबरोबर चमत्कार असा झाला. त्या भक्तीचे जे ज्ञान आणि वैराग्य नावाची 2 मुलं होती, कथा सांगतेची आरती झाली आणि वृद्ध अवस्थेला गेलेली ज्ञान वैराग्य नावाची मुलं 5-5 वर्षाची बाळं झाली आणि दोन्ही हात वर करून भगवंताचं नामचिंतन करू लागले आणि तारुण्य अवस्था त्यांना प्राप्त झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की राधे इतकं या कथेचं महात्म्य आहे. आता आपली वेळ संपली. गोकर्ण आख्यान तसंच राहिलंय. आणखी महात्म्य काय? तुंगभद्रा नावाची नदी आहे. नदीच्या काठी उत्तम नावाचा शहर आहे आणि उत्तम नावाच्या शहरामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतोय. त्याचं लग्न झालं. त्याच्या पत्नीचं नाव धंदोली. लग्न झाल्यानंतर बरेच दिवस मूलबाळ नाही. आत्मदेवाकडे पैसा होता, सगळं काही होतं, पण मूलबाळ नसल्यामुळं निराश होता. त्यानं रस्त्यानं जायला लागला, रस्त्यानं फिरायला लागला. तर गावातल्या लोकांनी मला आला रे निपुत्री, याचं तोंड बघू नका. तोंड लोकांनी हिनवावं. रस्त्यानं जर आत्मदेव चालायला लागला तर गावातल्या सर्व स्त्रियांनी खटाखट आपल्या घराचे दरवाजे बंद करावेत. अरे याचं तोंड पाहिलं तर दिवस आनंदाचा जायचा नाही. आत्मदेवाच्या तोंडावर काही कुचरवटेवर बसलेल्या लोकांनी सुद्धा त्याला म्हणावं, अरे निपुत्र्याचं तोंड पाहून दिवस चांगला जात नाही, असं म्हणणारी आत्मदेवाच्या तोंडावर म्हणू लागली. आत्मदेवाने विचार केला, अरे आपण या जगाला जर आपलं तोंड पाहिल्यामुळं या जगाला जर दुःख होत असेल, गावातल्या लोकांना जर दुःख होत असेल, तर आपला चेहरा दाखवायला ठेवायचा आहे कोणाला? आत्महत्या करून आपलं जीवन संपून टाकलेलं बरं. म्हणून आत्महत्या करण्याच्या विचारानं आत्मदेव जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर तळ्याच्या काठी आता आत्महत्या तर करायची आहे, पण जाता जाता थोडी तहान लागली, पाणी प्यावं. पाणी पिऊन आपण आत्महत्या करावी. त्या सरोवरामध्ये पाणी पिण्यासाठी आत्मदेव गेला. आत्मदेवानं थोडंसं पाणी पिलं आणि पाणी पिता पिता त्याची नजर त्या सरोवराच्या काठी एक झाड होतं आणि त्या झाडाखाली एक साधू महात्मा देवाचं नामचिंतन करत बसलेले होते. पण आत्मदेवाला सद्बुद्धी आली, आता असंही मरायचंय तसंही मरायचंय, आपल्याला आपलं जीवन संपवायचंय. पण मरता मरता साधू दिसताय, जाता जाता दर्शन घेऊन तरी मरावं. म्हणून त्या साधूच्या जवळ आत्मदेव गेला आणि त्या साधू महाराजाचं दर्शन घेतलं. साधू महाराज भजनामध्ये मग्न होते. साधूंनी त्या आत्मदेवाकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर, कोण आहे रे तू? आत्मदेव म्हणतो, इथं उत्तम नावाचं शहर आहे बघा, शहर. त्या उत्तम नावाच्या शहरातला मी आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. कुठे आला शितक्या? जंगलामध्ये, घनघोर जंगलात. चेहऱ्यावर उदासी होती आत्मदेवाची. काय विचार आहे तुझ्या डोक्यात? साधू महाराज विचारतात. आत्मदेव म्हणतो, खरं सांगू ना महाराज? साधूला कधी खरं सांगायचा? तुमचं सुख असेल, तुमचं दुःख असेल, साधूपासून कधीच लपवून ठेवायचं नाही. मोकळं मन साधूच्या जवळ करायचं. महाराज खरं सांगू, मी या जंगलामध्ये आलो, मी आत्महत्या करण्याच्या विचारात आहे. का आत्महत्या करायचं? मला मुलगा बाळ नाही, मला संतती नाही. गावात जर मी रस्त्यानं फिरू लागलो ना महाराज, लोक माझा चेहरा सुद्धा बघत नाही. तो कुचरवटेले बसलेली माणसं माझा चेहरा बघितला आणि मी जर मंदिराकडे देवाच्या दर्शनाने आला रे पगा आणि पुत्री असं म्हणून हिनवतात मला महाराज. मी जर रस्त्यानं जाऊ लागलो ना महाराज, तर गावातल्या सगळ्या स्त्रिया आपल्या घराचे दरवाजे खटाखट बंद करतात. आला ने पुत्री, याचं तोंड बघू नका, दिवस चांगला जायचा नाही. इतक्या गावाला जर माझ्यामुळं दुःख होत असेल तर मी जगायचं कुणासाठी महाराज? म्हणून आत्महत्या करतोय. त्या साधू महाराजांना त्याच्या कपाळावर ललाट रेषेवर पाहिलं तर त्याला या जन्मात पुत्र संतती नव्हतीच, पण पुढच्या 7 जन्मात पुत्र संतती नव्हती. पण साधूचा प्रसाद इतका पॉवरफुल असतो दादा. साधू महाराजांनी जवळ एक फळ घेतलं आणि ते फळ आत्मदेवाला दिलं. जा रे म्हटले, तुझ्या पत्नीला नेऊन 4 फळ. आत्महत्या करू नको. आत्महत्या केल्यानंतर काय जातं रे? कुणाचं काय जातं? तुम्ही तुमचं जीवन संपवता बुवा. पत्नी रडते, काही काळापुरती रडते. मुलं बाळं रडतात, काही काळापुरती रडतात. आणि 5-6 महिने झाल्यानंतर तुम्हाला आपोआप विसरणारी लोक, गद्दार लोक आपल्याच कुटुंबात असतात रे दादा. आपलं इतकं अनमोल जीवन आपण आत्महत्या करून संपवायचं कशासाठी? हा जन्म काय पुन्हा पुन्हा थोडाच आहे.
अरे 83,99,999 योनीचा फेरा फिरून 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 कुठं आपला इतका सुंदर नरदेह तुम्हाला मला प्रत्येकाला प्राप्त झाला आहे, चांगला नरदेह प्राप्त झाला आहे. अरे काहीतरी चांगलं करण्याचं धाडस ठेवा, वाईट मार्गानं वागू नका. इतका अनमोल देह आत्महत्या करून संपवून टाकू नका. अरे संकट कुणाच्या जीवनात येत नाहीत, दुःख कुणाच्या जीवनात नाहीत, भांडणं तंट कुणाच्या संसारात नाहीत. प्रत्येकाचं जीवन दुःखानं ठासून भरलेलं आहे. आजचा दिवस उद्या राहत नाही दादा. विचार करा, विचार करून कधी पाऊल टाकत जा. एक चुकीची गोष्ट करताना 1000 वेळा विचार करायचा, मग त्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा. रागाच्या भरामध्ये चुकीचा निर्णय घेण्याच्या विचारामध्ये कधी आपण गेलं नाही पाहिजे. जेव्हा जेव्हा राग येईल ना दादा, मी तुम्हाला सांगेन या कथेमधून काही तुम्हाला नेता आलं नाही अथवा न न्या, पण ज्या ज्या वेळेस तुमच्यावर अशी कधी परिस्थिती उद्भवेल, ज्या ज्या वेळेस असा प्रसंग तुमच्या जीवनात येईल, त्यावेळेस एकच करायचं. राग आलाय, आता आपल्याला जगायचं नाही अशी मनस्थिती तयार होते रागाच्या भरात, मलाही माहित आहे. त्यावेळेस एकच काम करायचं, ताडकन घराच्या बाहेर जायचं. आत्महत्या करायला नाही जायचं. देवाच्या मंदिरात जायचं आणि देवाच्या गाभाऱ्यात जाऊन फक्त देवाच्या चेहऱ्याकडे बघायचं आणि रामकृष्ण हरी नावाचा 108 वेळा जप करायचा. खात्रीपूर्वक व्यासपीठावरून सांगतो साहेब, तुम्हाला आलेला राग 5 मिनिटाच्या फरकानेच तुमचा राग शांत झाल्याशिवाय राहणार नाही. हे देवाच्या नामाची ताकद आहे. कधी कधी असाही विचार करा ना, का राग आला की लगे आपलं जीवन संपवायलाच निघतात लोक. साधूच्या दर्शनाची ताकद देवाच्या नामाची ताकद ही आहे. आत्मदेवाचा राग शांत झाला. आत्मदेव घरी आला आणि पत्नीला म्हणतात, अगं साधू महाराजाचं दर्शन झालं, साधू महाराजांनी हे फळ प्रसाद म्हणून दिलं, याचं सेवन कर. पण ती धुंदुली दिसायला सुंदर होती. आता वेळ होतोय थोडा, आता अर्ध्यातही कथा मला थांबवता येत नाही. एक 5 मिनिटामध्ये संभवतो. असं 5च मिनिटात, 5 मिनिटं घेतो तुमचे. 10 वाजलेत, फक्त 5 मिनिटं घेतो. संशय वृत्तीची धुंदुली होती. तिचा देवावर संतावर कोणावरच विश्वास नव्हता आणि परमार्थात विश्वास ठेवावाच लागतो. अविश्वासी माणसांच्या जीवनामध्ये घनघोर कधीतरी दुःख आल्याशिवाय राहतच नाही. परमार्थ करायचा आहे, भावना श्रद्धेनं निष्ठेनं भक्तीनं परमार्थ करावा लागतो, विश्वासानंच करावा लागतो. या कथा ऐकताना सुद्धा विश्वास असला पाहिजे. धुंदुलीचा विश्वास नव्हता. तिनं काय केलं, हे जर फळ मी खरंच खालन, मी जर गरोदर राहिले तर माझा सुंदरपणाचा रूपाचा ऱ्हास होईल. मग तिनं काय केलं, तिची एक बहीण गरोदर होती, तिला सांगितलं, मी इकडं लक्ष न करते गरोदरपणाचे, पण तुझा झालेला मुलगा मला दे. आणि ती साधूचा प्रसादाचं फळ त्या आत्मदेवाच्या गोठ्यामध्ये गाय होती, त्या गायच्या तोंडामध्ये दिलं. त्या गायीनं फळ खाल्लं. जसं गायीनं फळ खाल्लं तसं ती गायीसुद्धा गरोदर राहिली. पाहता पाहता 9 महिने 9 दिवस झाले. तिकडं तिच्या बहिणीला मुलगा झाला आणि हिनं उठवलं, मलाच मुलगा झाला म्हणून. कारण हिनं 9 महिने 9 दिवस पोटाला चिंध्या बांधल्या आणि पोट दाखवलं, फक्त एवढाच प्रकार केला. मग तो पण तिथं घरी आला आणि इकडं चमत्कार असा झाला, ज्या गायीनं साधूच्या प्रसादाचं फळ खाल्लं होतं त्या गायीला सुद्धा पुत्र झाला. अरे नव्हतं तेवर नव्हते, त्या आत्मदेवाला पुत्र संतती नव्हती, पण एकाच टायमाला 2-2 पुत्र. आत्मदेवाला आनंद, सगळ्या उत्तम नावाच्या गावामध्ये पेढे वाटायला लागला. आनंदानं सगळ्यांना सांगायला लागला, मला 2 मुलं झाली. त्यांचा नामकरण विधी केला. गाईचा पुत्र म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं आणि धुंदुलीचा पुत्र म्हणून त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. आता साधूच्या प्रसादाचा पुत्र गोकर्ण पंडित महाज्ञानी निघाला, आचरणशील सात्विक वृत्तीचा निघाला. धुंदुकारी आतताईपणानं वागायला लागला. संशय वृत्तीचा होता ना, त्यानं जसा जसा मोठा होईल तसा आत्मदेवाला त्रास द्यायला लागला. आत्मदेवाला त्रास द्यायला लागल्यानंतर आत्मदेव त्याच्यावर कधी कधी रागावेत, कधी कधी बापाच्या अंगावर धुंदुकारीनं जावं. धुंदुकारीनं रागाच्या भरामध्ये बापाला कधी कधी मारावं. अरे ज्या आईवडिलांनी जन्म दिला त्यांच्यावर हात उचलण्याचा अधिकार तुम्हाला मला कोणालाच नाही. गोकर्ण तिकडं गुरुच्या आश्रमामध्ये विद्याग्रहण करण्यासाठी गेला. महानी आणि पंडित बनला. एके दिवशी आत्मदेव परत आत्महत्या करण्याच्या विचारात. अरे आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो, मुलासाठी रक्ताचं पाणी करून संपत्ती कमवून ठेवतो, तो जर मुलगा आपल्या अंगावर येत असेल तर जीवन जगायचं म्हणून परत आत्मदेव आत्महत्या करण्याच्या विचारात जातो. पण आत्महत्येला जाता जाता गोकर्णाची भेट होती. गोकर्ण आपल्या आत्मदेवाला उपदेश करतात, बाबा
हे जे सगळं दुःख आहे हे दुसरं तिसरं कशाचं नाही, मीपणाचं दुःख आहे. तुम्ही गोकर्ण माझा म्हणता, धुंदुकारी माझा म्हणता, धुंदुली माझी म्हणता, हे माझे नातेवाईक आहेत म्हणता, हे मी आणि माझं जोपर्यंत तुमच्या अंतःकरणातून जात नाही तोपर्यंत हे दुःख तुमचा पाठलाग सोडणार नाही. तुम्ही मी आणि माझं टाकून द्या, तुमची दुःखातून मुक्तता झाल्याशिवाय राहणार नाही. गोकर्णानं आपल्या पित्याला उपदेश केला आणि आत्मदेव आपल्या आपल्या साधनेसाठी निघून गेले. आता घरी राहिली फक्त त्याची आई धुंदुली. मग धुंदुली राहिल्यानंतर धुंदुलीला सुद्धा पैशासाठी धुंदुकारी त्रास द्यायला लागला. कधी कधी त्या आईला सुद्धा मारायला लागला. आईला मारायला लागल्यानंतर सांगायचं रात्रीचा उठायचा, दे पैसे कुठे आहेत, मला खर्चायला पैसे कमी आहेत. धुंदुलीला म्हणावं माझ्याकडे कुठं पैसे आहेत. मग मारायला लागला. हानमार करत असताना धुंदुलीला सुद्धा वैताग आला आणि वैतागाच्या भरामध्ये रागाच्या भरामध्ये धुंदुलीला सुद्धा आपल्या पटांगणामध्ये आड होता, विहीर होती. विहीर रात्रीच्या वेळेला पळत 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 गेली आणि विहिरीमध्ये उडी घेतली आणि आपलं जीवन संपवून टाकलं. आता मात्र धुंदुकारी मोकळाच, बापही नाही मायही नाही. आता हा सैरा वायरा वागायला लागला. 5-5 वेश्या घरात आणून ठेवल्या. रस्त्यानं फिरताना कुत्रे घेऊन संघ फिरायचा. कुत्रे सोबत घेऊन फिरणारी व्यक्ती अशुभ असते शास्त्र सांगता, म्हणून फिरत असताना आपल्यासोबत कुत्र कधी घेऊन फिरायचं नाही. आणि आता शहरामध्ये लोक, सुधारित लोक, चांगली चांगली क्वालिफाईड लोक हे मोठमोठ्या डोसक्याचे कुत्रे घ्यायला लागलेत आणि त्यांना दाव्यानं घेऊन फिरायला लागलेत. अरे कुणीकडे चालली ही दुनिया? कुत्रे सोबत घेऊन फिरणं अशुभ चिन्ह आहे, शकून नाही. हा धुंदुकारी रस्त्यानं कुत्रे घेऊन फिरायचा, चोऱ्या माऱ्या करायच्या, लोकांना गावातल्या त्रास द्यायचा. एके दिवशी काय झालं, ह्या 5 वेश्या घरात आणून ठेवल्या. 5 वेश्या घरात आणून ठेवल्यानंतर ह्यांचे चोजले पुरवण्यासाठी राजाचीच घरी चोरी केली आणि राजाच्या घरी चोरी करून तिथला सगळा मुद्देमाल घरात आणला. आणि घरात आणल्यानंतर ही बातमी सगळ्या गावात कळाली. गावात कळल्यानंतर वेश्यांना सुद्धा कळाली. वेश्यांना ही बातमी कळल्यानंतर वेश्यांना वाटायला लागलं हे आपल्याला चोचले पुरवण्यासाठी, आपले कोड कौतुक पुरवण्यासाठी राजाच्या घरी चोरी करायला भेट नाही. ही जर बातमी राजाला कळाली, राजा याला तर ठार मारीलच मारील, पण आपल्याला सुद्धा ठार मारल्याशिवाय राहणार नाही. 5 वेश्यांनी संगनमत केलं आणि रात्रीच्या वेळी त्याचाच काटा काढायचा ठरवला. रात्रीची वेळ झाली. 5 जणींनी त्याच्या छातालावर बसले आणि मान पिळू पिळू चांगल्या हत्यारानं त्याला मारायला चालू केलं. मार इतका दिला तो काही मरत नव्हता. मरत नसल्यामुळं मग त्या काही वेश्यांनी आगीचे निखारे त्याच्या तोंडात टाकले आणि ठार मारलं. ठार मारल्याबरोबर त्याच ज्या घरात मारलं ना, त्याच घरात खंडा खणला आणि धुंदुकारीला तिथंच पुरून टाकलं, दफन केलं आणि वेश्या निघून गेल्या. गावातल्या लोकांनी जर वेश्यांना विचारलं, अगं कुठे गेला तुमचा प्रियकर, त्यावेळेस त्या वेश्यांनी म्हणा, आमचा प्रियकर आम्हाला पैसे आणण्यासाठी बाहेर देशामध्ये कामाला गेलेला आहे, असे उत्तर त्या वेश्यांनी द्यावेत. पाहता पाहता बरेच दिवस निघून गेले. गोकर्ण महाराज आपल्या गावाकडे जावं म्हणून आपल्या घरी आले. घरी आल्यानंतर अंगणामध्ये खाट टाकली. खाटेवर रात्रीच्या वेळी झोपले आणि ते झोपल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आवाज घरातून यायला लागले. कधी बकऱ्याचाच आवाज यावा, कधी कुत्र्याचाच आवाज यावा. रात्रीची वेळ आहे. कधी कधी मांजरच होऊन जवळून जावं. घाबरताल बर का? गोकर्णाला काही झोपू देत नाही. गोकर्ण उठले, कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्याच्या अंगावर टाकलं. कोण आहेस? कशामुळे त्रास देतोय? का झोपू देत नाहीस? त्यावेळेस तो धुंदुकारी प्रेत योनीला गेला होता. प्रेत योनीला जी माणसं जिवंत असताना चांगलं वागत नसतात त्यांना मेल्यानंतर गती प्रेत योनीची असते. 84 लाख योनी आहेत. 84 लाख योनी पाप पुण्याच्या हिशोबानं प्रत्येकाला मिळत असतात. पण जी आत्महत्या करून मरतात, गळफास घेऊन मरतात, मावल्यांनो अंगावर रॉकेल टाकून पेटून घेऊन मरतात, अशा काही माता मावल्या विष प्राशन करून ज्या मरतात, स्वतःचं शरीर स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हातानं जे संपवतात, त्यांना 94 लाख योनीमध्ये प्रवेश नाही. त्यांच्यासाठी स्पेशल योनी आहे, तिचं नाव आहे पिशाच्य योनी. त्यांना गती चांगली मिळत नाही. हे वाईट वागून मेलेलं धुंदुकारी, त्याला पिशाच्य योनी प्राप्त झाली होती. मग ते पिशाच्य योनीला गेलेला धुंदुकारी बोलायला लागला, अहं भ्रात्वा त्वदियोष्मी धुंदुकारिति नामतः
स्वकीयनैव दोषेण ब्रह्मत्वं नाशितं मया. पिशाच चेवणीतला धुंदुकारी म्हणतो, गोकर्णा मी तुझा भाऊ आहे, मी करू नये ते कर्म केलं, पिऊ नये ते पिलं, खाऊ नये ते खाल्लं. अण्णा उत्तम अण्णा, पिऊ नये ते पिलं, खाऊ नये ते खाल्लं, आणि एक दिवस जावं लागलं. आणि गेल्यानंतर ही मला पिशाच चेवणी प्राप्त झाली. काही कर, या पिशाच चेवणीतून माझी मुक्तता कर. शेवटी भाऊ आहे. एखादा भाऊ महाराज असला आणि एखादा भाऊ जरी राक्षस असला, राक्षस वृत्तीनं वागणारा भाऊ असू द्या, पण त्या महाराजाला, राक्षस वृत्तीच्या भावाला त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा कधी कधी विचार येतो. दया येते ना भावाची राव. काय करावं म्हणून कोणाला साधना विचारावं. सकाळ झाली, पाहता पाहता सकाळ झाली. गोकर्णे सूर्याचे उपासक होते. सूर्यदेवतेला सांगितलं, सांग नाहीतर तुझी गतीच थांबवणार आहे. सूर्यदेवानं सांगितलं, तुझ्या पिशाच चेवणीला गेलेल्या भावाचा उद्धार जर करायचा असेल तर दुसरं तिसरी साधना काहीच नाही. श्रीमद भागवत महापुराण कथा 7 दिवस कर. पिशाच चेवणीला गेलेला तुझा भाऊ नक्की त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. गोकर्णानं लगेच कथेचा मंडप टाकला, व्यासपीठ तयार केलं. स्वतः गोकर्ण महाराज कथा सांगायला बसले. कथेच्या मंडपाला एक बांबू असा रोला बांबू, त्या बांबूला 7 गाठी होत्या. पहिल्या दिवसाची कथा झाली, चमत्कार असा झाला, एक गाठ फुटली. दुसऱ्या दिवसाची कथा झाली, दुसरी गाठ फुटली, कारण त्या बांबूच्या मुळामध्ये पिशाच चेवणीला गेलेला धुंदुकारी त्यानं सूक्ष्म रूपानं प्रवेश केला होता. तिसऱ्या दिवसाची कथा संपली, तिसरी गाठ फुटली. चौथ्या दिवसाची कथा संपली, चौथी फुटली. 5व्या दिवसाची कथा संपली, 5वी फुटली. 6व्या दिवसाची कथा संपली, 6वी फुटली. 7व्या दिवसाची कथा संपली. कथेची पूजा झाली, महाआरती झाली, आणि चमत्कार असा झाला की 7वी गाठ फुटली आणि त्याच्यातून दिव्य देहधारी पुरुष धुंदुकारी प्रगट झाला आणि दोन्ही हात वर करून भगवंताचं चिंतन करू लागला आणि स्तुती करू लागला. धन्य भगवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहोपी तथा धन्या कृष्णलोक फलप्रदा. काय माझ्या कृष्ण कन्हैयाची कथा आहे, काय कृष्ण कन्हैयाच्या लाडक्या लाडक्या भक्तांची कथा आहे. माझी पिशाच चेवणीला अवस्था प्राप्त झालेली असताना 7 दिवस मी माझ्या सर्वांगाचे कान करून कथा सूक्ष्म रूपानं ऐकली. आज माझा उद्धार झाला आणि दोन्ही हात वर करून धुंदुकारी मोठमोठ्याने गर्जना करून भगवत चिंतन करू लागला. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. राधे श्याम. म्हणून श्रीमद भागवत कथा ऐकण्याचं फळ हे बघा. अरे आपल्या कुळामध्ये अपघाती निधन ज्यांचं झालं असेल, अकाली मृत्यू ज्यांचा झाला असेल, त्या कुटुंबातल्या लोकांनी त्यांचा उद्धार व्हावा वाटत असेल, श्रीमद भागवत महापुराण कथेचं आयोजन करत जावं. आपल्या वडिलांची पुण्यतिथी आहे. वडिलांच्या पुण्यतिथीच्या या सर या 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 पुढे या. वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने श्रीमद भागवत महापुराण कथेचं आयोजन करावं. पितृदोष असतो बघा, पितृदोष. आपले आई वडील केल्यानंतर आपण सूक्ष्म कर्म केलेलं नसतं. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्यकर्म, प्रायश्चित्त कर्म. जे नैमित्तिक कर्म असतात, वडील गेल्यापासून पहिल्या दिवसापासून वर्ष श्राद्धापर्यंत जे कर्म नित्यनेमानं करता करता आपल्याला होत नाहीत तितके बारीक कर्म, मग त्याचं रूपांतर काय होतं बघा, पितृदोषात होतं. पितृदोष मग कालसर्प नावाचा एक पितृदोष आहे, नारायण नगबली नावाचा एक पितृदोष आहे, त्रिपिंडी नावाचा एक पितृदोष आहे. मग हे पितृदोष जोपर्यंत आपल्या कुटुंबावर लागून बसलेले असतात, कोणतंच काम यशस्वी होत नाही. एखादं काम आपल्या हातामध्ये होईल अशी अपेक्षा येते, होता होता आपल्या हातातून काम निष्ठून जातं ना आपल्या विरोधात काम जातं. हातात धरलेलं काम कधी पूर्ण न होणे, पितृदोष आपल्या घरावर आहे समजा. घरामध्ये सतत पतीपतीचे भांडणं जर होत असतील तर पितृदोष आहे असं समजा. आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती लागत नसेल, नक्की आपल्या घरावर अवकृपा साधू संतांची पितृदोषाची झालेली आहे असं समजा. मग हे पितृदोष नाहीसा करण्यासाठी 7 दिवसाची श्रीमद भागवत कथा जर सर्वांगाचे कान करून श्रवण केली किंवा आपण त्या कथेचं आयोजन केलं तर महाभयंकर जे दोष आहेत ते सुद्धा लुप्त झाल्याशिवाय राहत नाहीत.